बीडच्या पाटोदा तालुक्यातील चिखली गावापासून श्रृंगेरी देवीच्या मंदिरापर्यंत एक रस्ता तयार करण्यात येत आहे। मात्र या रस्त्याचं काम निकृष्ट होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। त्यामुळे या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी यासाठी ग्रामस्थांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक आमरण उपोषण केलं। या रस्त्यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यावर आणि रस्त्याचं काम निकृष्ट करणाऱ्यावर जर कारवाई झाली नाही तर यापुढे देखील तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या कार्यालयामार्फत रस्त्याचं काम चालू आहे। हा रस्ता पूर्वी 10 फुटाचा होता, तो आता 33 फूट रुंद करण्यात आलेला आहे। परंतु प्रत्यक्षात 9 फूटच सिमेंट रस्ता करण्यात येत आहे। बाजूला पंखे अर्धवट ठेवलेले आहेत, त्या बाजूला खड्डे केलेले आहेत, जमीन संपादित केलेली आहे, परंतु त्याचा मावेजा देण्याची काही कार्यवाही अद्यापर्यंत झालेली नाही। जो रस्ता झालेला आहे त्यावर पाणी व्यवस्थित मारलं जात नाही, अतिशय निकृष्ट रस्ता होत आहे। त्याचं खडीचं आणि सिमेंटचं आत्ताच बांधकाम म्हणजे उखडून चाललेलं आहे। तरी आम्ही 15 दिवसापूर्वी अर्ज दिला होता की रस्त्याचा दर्जा सुधारावा, परंतु कोणीही अधिकारी त्याची दखल घेत नाहीत। आम्ही संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून व्हॉट्सअपवरून त्याचे फोटो टाकले, विनंती केली चांगलं काम करण्याची, परंतु कुणी त्याचा दर्जा सुधारण्याचं काम केलेलं नाही। आम्ही 15 दिवसापूर्वी निवेदन दिले होतं, त्यांनी त्याची दखल घेतली नाही, म्हणून आज आम्ही सर्व चिखलीचे ग्रामस्थ उपोषणाला बसलेलो आहेत। आणि जर रस्त्याचं काम चांगलं नाही झालं तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार आहोत। भविष्यात हायकोर्टात जाऊन रिटसुद्धा दाखल करणार आहोत, अशी आमची शासनाला विनंती आहे, जर त्यांनी कामाचा दर्जा सुधारावा।